तर कशा आहात मित्रांनो, आता पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज माझा मास्टर सिलेंडर जो आहे रॉयल एनफिल्डचा तो मी चेंज केला होता, पण आता 1000 किलोमीटरसुद्धा झाले नाही आहेत. पण त्या मास्टर सिलेंडर चेंज करून पण तरीसुद्धा परत एक प्रॉब्लेम देत आहे. मरीच प्रेशर लागतं, मरीच नाही लागत आहे. तर त्याचे खूप चान्सेस आहेत की जर हायवेला जर आम्ही फास्ट स्पीडमध्ये असो तर कधी ॲक्सिडेंटसुद्धा होऊ शकतो. तर मला तर तेच दाखवायचं आहे. तर मी आता चाललो आहे लॅम्बिटनला. श्रीराज मोटर्स करून आहे तिकडे. माझा एक मित्रच आहे, तो मेकॅनिक आहे, तर त्यांनीच लावला होता. तर त्याला आपण दाखवून आता बघूया कसं काय ते. ठीक आहे. तर आता आपण पोचलो आहे शिवाजी पार्क या ठिकाणी. हे शिवाजी पार्क मैदान खूप प्रसिद्ध आहे पूर्ण मुंबईमध्ये. तर इकडे संध्याकाळ, सकाळ, दुपार इकडे तुम्हाला कधी हे मैदान जे आहे ते खाली भेटणार नाही. आणि त्यासोबतच इकडे सचिन तेंडुलकर आणि श्रेयस अय्यर जे आपल्या देशासाठी, भारत देशासाठी क्रिकेट खेळतात, ते आधी त्या लोकांचं लहानपण इकडेच गेलं आहे आणि इथूनच ते ट्रेनिंग घेऊन ते पुढे गेले आहेत आणि आपल्या इंडियासाठी, जसं की आपल्या भारत देशासाठी त्यांनी खूप नाव कमवलं आहे. तर आता आपण पोचलो आहे सिद्धिविनायक मंदिराकडे, जे आहे प्रभादेवीमध्ये. आणि याची स्थापना जी झाली होती 1801 मध्ये. तर हे खूप जुनं मंदिर आहे, नेमकी 100 वर्ष आधीचं. आणि दर मंगळवारी इकडे खूप गर्दी असते. जसं की गणपतीचा वार असतो मंगळवार, तर इकडे लांबून लोक येतात सोमवारी रात्रीचे. आता पुढे आपण जाऊया वर्ली सी फेसला. तर जसं की तुम्ही आता बघू शकतात की जो रस्ता जो आहे तो बँड्रा वर्ली सिलिंगचा आहे. तर हा सरळ वर्ली ते बँड्रा डायरेक्ट 5 ते 10 मिनटामध्ये सोडतो. आणि त्याच्याशिवाय इकडे खूप सारे ब्रिज बांधले आहेत, ते सरळ जे नरिमन पॉईंट जातात. तर आता आपण पुढे जाणार आहोत आणि इकडे अंबानीच्या मुलीचं घर आहे, जे अंबानी फॅमिलीनी त्यांच्या मुलीसाठी लग्नाचं गिफ्ट म्हणून दिलं होतं. तर जसं की तुम्ही बघू शकता तिकडे माझ्या लेफ्ट साईडला तो त्यांचा बंगला आहे अंबानी फॅमिलीचा. पण आता या क्षणी सिक्युरिटी तर आहेच नाही, कारण का बाहेर गेले असेल बहुतेक. पण यांच्या सिक्युरिटीजमध्ये 4 ते 5 जी वॅगन असतात, जे माझं स्वप्न आहे की मी घ्यावी. ती यांच्याकडे 4 ते 5 आहेत. तर बघू आता आपण एक तरी कधी घेतो आहे. सो फायनली गाईज, मी आता पोचलो आहे लॅम्बिटनला. इकडे श्रीराज ऑटोमोबाईल्स आहे. तर ही माझी गाडी बघा. आणि तो लास्ट व्हिडिओ जो होता सुझुकीचा, त्याला मला मी चेस्ट माउंट घातलं होतं. तर आता हा सेटअप आहे, जो मी माझ्या हेल्मेटला माउंट केला आहे. आणि जो मेकॅनिक जो आहे हा कादिर म्हणून एक आहे. तुम्हाला जर कधी काही सर्व्हिसिंग किंवा काही जर काही ऑप्शन करायचं असेल तर तुम्ही ह्याच्याकडे येऊ शकता. तर आता जसं की तो आता मास्टर सिलेंडर आता ओपन करत आहे. तो या लोकांना नाही माहिती, जे नॉन बायकर्स आहेत त्या लोकांसाठी मी सांगत आहोत की हा इकडे मास्टर सिलेंडर असतो. जो पाईप तुम्हाला दिसतो आहे तो मास्टर सिलेंडर आहे. तो आता त्याला ओपन करणार आहे आणि तो चेक करेल आणि मग परत एकदा लावेल. तर आता मी निघालो आहे. तर प्रॉब्लेम असा झाला होता की कळत ना कळत आपले पाय जे असतात ते ब्रेक लिव्हरवर असतात. तर त्याच्यामुळे जो प्रेशर आहे तो मास्टर सिलेंडरवर, त्याच्यामुळे तो कधी कधी लागत नाही. तर त्यासाठी माझा मेकॅनिक जो आहे तो मला बोलला की तुम्ही ॲटलिस्ट एक थंड पाण्याची बॉटल कॅरी करा, आणि जर तसं परत काय कधी झालं तर तुम्ही त्याच्यावर पाणी टाका जरासं आणि 5 ते 10 मिनटासाठी थांबा. तर त्याने तो परत नीट होईल. तर आता सध्या तरी त्यांनी WD-40 जे आहे केमिकल ते त्यांनी मारलं आहे. तर त्याच्यामुळे आता एकदम चांगला स्मूथ चालला आहे, जसं की तुम्ही बघू शकता. आता तर आपण आता पोचलो आहे मुंबईच्या मरीन ड्राईव्ह या ठिकाणी. तर जेवढे पण मुंबईकर्स हा ब्लॉग बघत असेल त्या लोकांना तर चांगलंच माहिती असेल की मरीन ड्राईव्ह म्हणजे नक्की काय. तर आता मी ऑपोजिट रोडवर आलो आहे. तर आपण नरिमन पॉईंट या ठिकाणी आहोत आता. तर इकडे दिवसा, दुपार, संध्याकाळ इकडे
माणसं असतातच, मग ते फ्रेंड्स असो, कपल असो किंवा फॅमिलीसुद्धा असो, तर ते स्वप्नसुद्धा बघायला येतात. तर त्याच प्रकारे तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक केल्याशिवाय जाऊ नका. तर मी हा ब्लॉग इकडेच एंड करतो. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.